ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते अर्जुन आणि सायली खूप खुश असतात, कारण की अर्जुन विलास मर्डर केसच्या केसमध्ये खूप तयारीत असतो आणि प्रिया विरुद्ध सगळे पुरावे अर्जुनला सापडलेले असतात। तेव्हा सायली आणि अर्जुनने ठरवलं असतं काय पण करून आपल्याला मधुभाऊ यांना या केसमधून सोडवायचं आहे। इथे प्रिया पण खूप टेन्शन मध्ये असते, कारण की तिला दामिनी वाचवेल की नाही ह्याचं तिला शंका असते। दुसऱ्या दिवशी कोर्टाचा दिवस उजाडलेला असते, तो अर्जुनला माहित असतं की कोर्टामध्ये आता ही प्रिया नाटक करणार, त्यासाठी त्यांनी अगोदरच सायकोलॉजिस्ट आणि डॉक्टर अरेंज करून ठेवलेले असतात, कारण की अर्जुनला माहित असतं की गुन्हा सिद्ध झाल्यानंतर ही प्रिया नखरे करायला लागणार। तेव्हा अर्जुन प्रियाला कठड्यात बोलवतो आणि बोलतो तुम्ही खून जाऊन पाहिला, खरं बघायला गेलो तर तुम्हाला तिकडे घेऊन जाऊन आम्ही तिकडे सगळं खरं बघायला गेलो तर चौकशीमध्ये कळतं की तुला काय तिकडनं दिसलंच नाही आणि ती रेकॉर्डिंग आम्ही जजना सादर केली आहे। तेव्हा अर्जुन बोलतो हे तुम्ही कसं सांगू शकता की तुम्ही तिकडनं खुनाला पाहिलं। प्रिया बोलते मी तिकडनं बघितलं तेव्हा मधुभाऊ घाबरले दिसले। तेव्हा अर्जुन बोलतो खून पाहिल्यानंतर कोण पण घाबरला असेल, म्हणजे त्यांनी खून केला असं होऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही तुमची मैत्रिणी साक्षीला खूपच सपोर्ट करता। आणि अर्जुन एक मुद्दे कोर्टात सादर करत असतो की प्रिया कशी साक्षीला मिळाली आणि तो विलास पण साक्षी आणि प्रियाला मिळालेला असतो, पण त्याच टायमाला प्रिया ही हळूहळू अडकायला जाते। तेव्हा दामिनी वकील बोलते ती प्रिया ही साक्षीची मैत्रीण आहे, मग तेव्हा असं सांगू शकता की या प्रियाने साक्षीला खुनामध्ये सपोर्ट केलाय आणि तुम्ही कसं सांगू शकता की हा खून मधुकर पाटील यांनी केला नाही। तेव्हा अर्जुन बोलतो की अजून एक पुरावा आहे, म्हणजे तासानंतर हा मेसेज गेलाय की पोलिसांना, आणि खून झाल्यानंतर या दोन व्यक्तींनी मेसेज केला, म्हणजे साक्षी आणि प्रिया। साक्षी पळून गेली त्याच्या बदली प्रियाने पण केला असेल। तेव्हा दामिनी वकील बोलते की मेसेज त्यांनी केला पण तो मेसेज पोहोचू शकला नाही, कारण की तासाभरानंतर पोहोचला, कारण की नेटवर्क इश्यू असू शकतो, नाहीतर रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो आणि पोलिसांपर्यंत पोहोचायला वेळ लागला असेल, नाहीतर विलासच्या फोन मधून जायला वेळ लागला असेल, असे पण इश्यू असू शकतात। आणि याच्यावरून समजते की हे सगळं साक्षी आणि प्रियानीच केलं असं कसं सांगू शकतो। अर्जुन गप्प बसतो तेव्हा त्याला समजते की हा पण मुद्दा या दामिनी वकीलनी खोडून काढला, पण तिथेच अर्जुनला काय बोलायचं कळत नाही। तेव्हा जज बोलतात तुम्ही असं कसं सांगू शकता की या बेसिसवर खून साक्षी आणि प्रिया या दोघांपैकी कोणीच केलाय, नाहीतर त्यांनी साथ दिली। एवढं सगळं होऊन पण आता अर्जुन सायली गप्प असतात, कारण की एवढा केस पर्यंत एवढं पोहोचल्यानंतर पण असं होणं हे खूप दुःखदायक असतं। आणि आता पुन्हा एकदा आता दामिनी या केसमध्ये वरचढ झालेली असते आणि अर्जुनच्या प्रश्नाला उत्तर देऊ त्या मुद्द्यावर धरून तिने अर्जुनला चितपट केलं असतं आणि ते जजनीही अर्जुनचे सगळे मुद्दे ग्राह्य धरलेले नसतात। आणि आता अर्जुन टेन्शन मध्ये येतो, आता आपण हरलो, आता पुढे पण का हरू शकतो का, आता अर्जुनला टेन्शन आलेलं असतं। या केसमध्ये एवढे दिवस वरचढ असलेला अर्जुन पूर्ण शांत झालेला असतो। तेव्हा सायली विचार करते काय झालं तरी पण ह्या दामिनीला आपण भेट दिली पाहिजे, ही दामिनी वकील सगळं खोटं रचते, त्यामुळे आपल्याला हिची कान उभारणी केलीच पाहिजे। ते सायली दामिनी वकिला जाऊन भेटते आणि बोलते तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे, कारण की तुम्ही एका चुकीच्या मुलीची आणि एका चुकीच्या बापाला साथ देत आहे। तेव्हा दामिनी सायलीवर भडकते मी तुझ्या नवऱ्याला कोर्टात हरवले आज, मग तू आज इथे का आलीस। तेव्हा सायली बोलते तुम्ही कोर्टामध्ये जे मुद्दे उपस्थित केले सगळे खोटे आहेत, आणि सायली बोलते तुम्ही एका चुकीच्या लोकांना तुम्ही साथ देते। तेव्हा सायली दामिनी वकील बोलते एक मुलगी जी खून करून बसली आणि तिचा बाप किती खून करून राहिलाय त्या लोकांना तुम्ही साथ देताय, आणि तो किती केसमध्ये सुटलाय, आणि तो आज या विलासच्या खूनमध्ये अडकणार होता आणि त्या केसमध्ये पण तुम्ही त्याला सोडायला पाहताय, आणि तो किती गुंड प्रवृत्तीचा आहे तुम्हाला माहिती आहे की त्याने अजूनपर्यंत किती खून केलेत, आणि अशा व्यक्तीला माझा नवरा तुरुंगात टाकायला पाहतो आणि तुम्ही अशा व्यक्तीला सोडायला पाहताय। तेव्हा सायली बोलते माझ्या वडिलांना त्यांनी अडकवलंय या खुनामध्ये, जेव्हा उद्या तुमचा वडील असतं तर तुम्हीच अडकवलं असता का। तेव्हा दामिनीला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं। तेव्हा इथे सायली तिकडनं निघते आणि तिला विचार पडतो की मी जे पण काय बोलले ते दामिनीच्या डोक्यावर विचार पडलाय की नाही। इकडे महिपन प्रिया आणि दामिनी एकत्र आले असतात आणि इथे महिपन खूप खुश असतो, कारण की कोर्टात दामिनीने प्रियाला सोडवलेलं असतं, पण इथे दामिनी वकीलला जे सायली बोलून गेले असते त्यामुळे तिच्या मनाला लागलेलं असतं। तेव्हा त्या टायमाला इथे केसचं डिस्कशन करत असताना महिपनला फोन येतो, पण त्याच टायमाला महिपन बाजूला जाऊन फोनवर बोलत असतो, पण तिला दामिनीला त्याचं बोलणं ऐकू येत असतं। तेव्हा महिपन बोलतो हे काय होतंय, जे 15 वर्षापूर्वी जे मी केलंय ते पुन्हा उखडू लागतंय, पण हे सगळं बोलणं दामिनी ऐकत असतं आणि महिपन बोलतो ज्या 15 वर्षापूर्वी ज्या अधिकाऱ्याचा खून केला त्याची बायको ही केस लढत आहे। महिपन बोलतो इतकी वर्ष काय करत होती, तेव्हा इतकी वर्ष झाली, त्यामुळे आता ती काय बोलत असेल ती तिला दाबून टाका, आणि ती बाई जर त्रास देत असेल तिचा विषय कायमचा संपवा। तेव्हा महिपन हे सगळं बोलत असताना दामिनी सगळं ऐकत असते। ते प्रेक्षकांना आपल्याला समजतं की ज्या अधिकाऱ्याचा खून झालेला असतो तो अधिकारी म्हणजे दामिनीचा
नवरा असतो तो नामवंत अधिकारी असतो, पण त्याची कीर्ती खूप प्रसिद्ध असते आणि जेवढे पण काळे धंदे असतात ते महिपतचे असतात आणि त्याला सगळे माहीत असतं. आणि त्या अधिकाऱ्याने महिपतला अडकवायला पाहिलेलं असतं, पण महिपतला हे सगळं माहीत असतं म्हणून त्यांनी त्या महिपतनी त्याचा काटा काढलेला असतो. आणि याच महिपतने दामिनी वकीलच्या नवऱ्याचा खून केला असतो आणि केस दाबून टाकलेली असते. तो दामिनी महिपतला विचारते, तुम्ही काय बोलत होता तुम्ही? तेव्हा दामिनी वकील बोलते, तुम्ही काय बोलता, अजून तुम्ही किती खून केले? तेव्हा महिपत बोलतो, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर अशा गोष्टी करायच लागतात. तेव्हा महिपत बोलतो, 15 वर्षापूर्वी एक अधिकारी होता, त्याचा आम्ही तो त्रास द्यायला लागला म्हणून त्याचा आम्ही काटा काढला आणि तो माझे सगळे काळे धंदे उघडायला बघत होता म्हणून आम्ही त्याचा काटा काढला. हे सगळं मी माझ्या माणसाकडून करून घेतलं आणि मी ह्याच्यात अडकलोच नाही. तेव्हा महिपत बोलतो, त्याची बायको आहे, ती या केसला ओपन करत आहे, मला अडकवायला पाहते, पण मी थोडी अडकणार आहे आणि तुमच्यासारखे वकील असले तर मला काय काळजी करायची गोष्ट आहे. तुमच्या तोंडावर पैसे फेकले तर मी सुटलो समजा. तेव्हा महिपत सगळी खुनाची स्टोरी त्या दामिनी वकीलला सांगतो आणि ती खुनाची स्टोरी ही दामिनी वकीलच्या नवऱ्याचीच असते आणि दामिनीचाच नवरा असतो. तिचा खून 15 वर्षापूर्वी महिपतने घडवून आणलेला असतो आणि महिपतने त्या माणसाकडून त्या अधिकाऱ्याची सुपारी दिलेली असते. तेव्हा दामिनीला ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये सगळं आठवड्यात असलेलं असतं. तेव्हा ते दोघं फिरायला जात असतात, तेव्हा त्यांना दोघांना अचानक त्या गुंडाने थांबवलेलं असतं महिपतच्या आणि त्या गुंडाने तिच्या नवऱ्याला तिथे मारून टाकलेलं असतं आणि आपल्या नवऱ्याच्या खुनाचा तिला बदला घ्यायचा असतो आणि त्या बदल्याच्या जोरावर ती वकील झालेली असते आणि तोच बदला दुसऱ्या कोणाचा नसून तो महिपत शिकरायचा घ्यायचा हे आता दामिनीला कळलेलं असतं. पण आता दामिनी वकील महिपतला असं काहीच दाखवून दिलं नसतं, कारण की तिला महिपतचा आता केसानी गळा कापायचा असतो. पण दामिनी महिपतला काय सांगत नसते, मी तुला सोडवणार, तुला वाचवणार हे सांगत असते आणि महिपत पण तिला सगळं काय सांगत असतो. पण दामिनी महिपतला काय समजत नसतं पण ती कोण आहे. पण महिपतला माहित नसतं की ही दामिनी वकील आहे जी तिच्या नवऱ्याला मी 15 वर्षापूर्वी मारलेलं असतं. पण आता ही दामिनी आता महिपतला आता सगळ्या गोष्टीत अडकवणार हे आता महिपतला माहित नसतं. पण आता दामिनीला सगळं माहित असतं की जे सायली बोलले ते सगळं योग्य असतं. तेव्हा दामिनी ठरवते की 15 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याला ज्याने मारलं मी त्या महिपतला आता सोडणार नाही. आणि आता कोर्टामध्ये आता कशी दामिनी वकील ऐन वेळेला महिपतवरच पलटवार करणार, अर्जुन आणि सायलीला या दोघांना साथ देणार आणि आता केसमध्ये शांत राहून या केसमध्ये महिपतला कसा इंगा दाखवणार. आता दामिनी ठरवलं असतं की 15 वर्ष माझ्या नवऱ्याला ज्यांनी मारलं त्या महिपतला आता मी सोडणार नाही, ना प्रियाला सोडणार ना साक्षीला सोडणार. आणि तिने ठरवलं असतं की महिपतला जोपर्यंत शिक्षा देणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता महिपत विरुद्ध कोर्टात दामिनी वकील काय करणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.